नमस्कार, मी आशिष जाधव हल्लाबोल मध्ये तुमचं स्वागत आहे। देशभरात दुसरा टप्प्याचं मतदान होत आहे। जवळपास 47 ते 48% मतदान संध्याकाळी 5च्या सुमारास हे झालेलं आहे। पहिल्या टप्प्याची जी सरासरी होती 60% देशात आणि राज्यात तर ती 59% होती। ती सरासरी मतदानाच्या टक्केवारीची या दुसऱ्या टप्प्यात थोडीशी पुढे जाईल असं मानलं जातंय। वेगानं मतदान अनेक ठिकाणी संध्याकाळच्या सत्रात हे पार पाडलं जातंय आणि याच निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत। दुसऱ्या टप्प्याचं मतदान आहे। खरंच काही निवडणुकीच्या दिशा स्पष्ट होते का? 2014 ही जर का स्थित्यंतराची म्हणजे पॅराडिम शिफ्ट ज्याला आपण म्हणतो अशी जर का निवडणूक असेल तर मग 2019 ची ही यंदाची निवडणूक ही निर्णायक निवडणूक आहे। निर्णायक या अर्थानं आहे की इथं कोणती एक विशिष्ट हवा दिसत नाहीये, कोणत्याच एका विशिष्ट मुद्द्याची चर्चा दिसत नाहीये, कोणत्याच एखाद्या प्रचाराची चलती दिसत नाहीये आणि म्हणून एक संभ्रमाचं वातावरण, खास करून राजकीय संभ्रमाचं वातावरण हे आपल्याला दिसतंय। एवढंच नाही तर निवडणूक ही जातीय समीकरणांवर जाते आहे। 2014 ची ही जी निवडणूक होती मागची ती विकासाच्या मुद्द्यावरती गेली होती, पण यंदाची निवडणूक जिथं विकासाचा मुद्दाच गायब झालेला आहे, कारण सत्ताधारी पक्ष आपल्या प्रचारातून विकासावरती फोकस करत नाहीये तर राष्ट्रवादावर फोकस करते आहे आणि त्यामुळे असेल कदाचित निवडणूक जातीय समीकरणांवर जाते आहे। महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीनं प्रत्येक जातीच्या उमेदवारांना प्रतिनिधित्व द्यायचं म्हणून उमेदवारी दिली, त्यामुळे ही निवडणूक अनेक अर्थानं जातीपातीवरती घसरलेली आहे। प्रचारही तसाच झाला। मतदान कसं होतंय याची उत्सुकता आहे। दुसरा टप्पा झालेला आहे। आपण आज जी चर्चा करणार आहोत कुणाची हवा, यामध्ये हवा म्हणजे कोणती, प्रचाराची हवा काय आहे, त्यातनं काही दिशा दिसते का, जे मुद्दे आहेत त्यांमध्ये कुठली हवा आहे, कोणते नेमके मुद्दे हे लोकांना किंवा मतदारांना जवळचे वाटतायत, खरंच राष्ट्रवादाच्या मुद्द्याला मतदार भुलतोय का, याचा काहीसा कानोसा घेण्याचा प्रयत्न आपण या चर्चेत करणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे कोणता एक विशिष्ट नेता त्याची चलती आहे का, एखादा राजकीय द्वंद्व जर का प्रचारात दिसत असेल, जसं की नरेंद्र मोदी प्रत्येक प्रचार सभांमधून महाराष्ट्राच्या शरद पवारांवरती टीका करतात, म्हणजेच मोदी विरुद्ध पवार या लढाईमध्ये काँग्रेस शिवसेना बाजूला सारली जाते का, त्यांची काय चलती आहे, त्यांची काय हवा आहे, अशी आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये संजय लाखे पाटील आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत पुण्याहून प्रशांत जगताप आहेत, पुण्याचे माजी महापौर, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। त्याशिवाय आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहमद आहेत। तसंच आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते जितेन गजारियाजी आहेत। याशिवाय जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी मराठवाड्याचे ब्युरो चीफ माधव सावरगावे सुद्धा आहेत। मी सुरुवातीला एक ग्राउंड फील यावा म्हणून माधव सावरगावे यांच्याकडे जाणार आहे। माधव, बघ, निवडणूक असते पण प्रत्येक निवडणूक वेगळी असते। मी माझ्या अनुभवावरून सांगतो, प्रत्येक निवडणुकीत काहीतरी वेगळेपण आहे की जिथं कल लक्षात यायचा, पण यंदाची निवडणूक ही सर्वार्थानं वेगळी आहे। याचं कारण असं आहे की सत्ताधारी पक्षाच्या जाहीरनाम्यापेक्षा विरोधक म्हणजेच काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चर्चा जास्त आहे। सत्ताधाराला काउंटर करण्यासाठी विरोधकांनी आधी मुद्दे चर्चेत आणलेले आहेत। आज निवडणूक आयोगानं चौकीदार चोर आहे या काँग्रेसच्या जाहिरातीवर बंदी आणलेली आहे, पण नॅरेटिव्ह सेट झालेला आहे। मैं भी हूं चौकीदार, मुख्यमंत्री सुद्धा आपल्या नावासमोर आता चौकीदार लावतायत, सगळे भाजपचे नेते ते करतायत। म्हणजे या निवडणुकीत टप्प्याटप्प्याला मुद्दे बदलतायत, प्रचाराची दिशा बदलते आहे, पण मतदार कुठे आहे, मतदाराची काय मानसिकता आहे ती ओळखण्याचा प्रयत्न केला का आज दिवसभरात? आपण मराठवाड्यातल्या या 6 लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात चर्चा करत असताना मुख्यतः 3 वेगवेगळे विभाग आपण या सगळ्या प्रेक्षकांना सांगूयात। एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवा कुणाची हे सांगत असताना गेल्या 3 आठवड्यांपासून मराठवाड्यातल्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांची वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळ्या लोकसभामध्ये हवा आहे।
म्हणजे जी हवा 2014 मध्ये होती ती हवा आता 2019 मध्ये राहिलेली नाही, हे 15 दिवसापासून कळालेलं होतं. आणि आज सुद्धा ते हळूहळू अनेक ठिकाणी मी ज्यावेळेस संपर्क साधतोय, लोकांशी बोलतोय, त्यावेळेस लक्षात येतं की हवा आता बदललेली आहे. आता प्रत्येक विधानसभा लोकसभा निहाय आपण जर चर्चा केली तर मुख्यतः नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये जी हवा 2014 मध्ये होती, मोदींची लाट होती, त्या लाटेत सुद्धा अशोकराव चव्हाणांनी मोठी मुसंडी मारली होती. ती मुसंडी यावेळेस मोदी लाटेला पुन्हा टक्कर देऊन 2 पटीनं जाऊ शकते असं एक भाकीत व्यक्त केलं जाते. आणि तशाच पद्धतीने काँग्रेसने रणनीती आखलेली होती. मात्र पुन्हा काँग्रेसचा ही जी घौदौड आहे ती साधारणतः मागच्या महानगरपालिकेमध्ये 1 वर्षापूर्वीची महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला हा शाबूत ठेवला होता. आता तोच बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी जवळपास 4 सभा घेतल्या. ओबीसीनी ताकद लावण्याचा प्रयत्न केला पण तिथे ते यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळं नांदेडची हवा जरा बदलणारी आहे, मात्र ती नेमकी मागच्या वेळेसची जी होती तशी असणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड आणि लातूर हे 2 महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आलेले आहेत. कारण लातूरमध्ये निलंगेकर, संभाजी पाटील निलंगेकर यांनी गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या काँग्रेसच्या ताब्यात असल्या त्या आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. आणि विशेष म्हणजे 2014च्या मोदी लाटेमध्ये डॉक्टर गायकवाड सारखा नौका उमेदवार सुद्धा मताधिक्यानं निवडून आला होता. त्यांची यावेळेस उमेदवारी कापली असली तरी त्यांच्या जागी एक अनुभवी जिल्हा परिषदेमध्ये काम केलेला, जिल्ह्यात फिरलेला उमेदवार त्यांनी दिला असला तरी त्यांच्याच विरोधात अमित देशमुख, जिथे विलासराव देशमुखाची गडी, विलासराव देशमुखांचा बालेकिल्ला मानला जात होता, त्याच ठिकाणी दोघांची टक्कर जोरात आहे. यावेळेस मात्र मोदी लाट लातूर जिल्ह्यात दिसली नाही. इथे सुप्त लाट आहे असं सांगतायत. आता मी काही जणांशी चर्चा केलो, मी माझ्या स्वतःच्या गावात इथं आलोय, ते म्हणाले की इथे सुप्त लाट आहे, पण नेमकी लाट कुणाची आहे ही कुणी सांगत नाही. त्यामुळे इथली जी लढाई आहे, मतदान केलं का गावात आला असता मतदान केलं का? बीडमध्ये दिवसभर होतो. बीडमध्ये हे 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 मी मतदान केलेलं आहे. आणि मी सकाळी सगळ्यांना आवाहन केलं होतं, सकाळी 6:30लाच परळीमध्ये आवाहन केलं होतं की मतदान करताय ना, केलंच पाहिजे आणि मी सुद्धा करणार आहे, मी करणार आहे. आता मी एक मुद्द्यावर येतो. कारण सध्या जी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची लढत जी होती, जी लक्षवेधी ठरलेली आहे, ती म्हणजे बीडची. बीडमध्ये असं झालं की धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा संघर्ष दिसायला लागलेला होता. आणि तो दिसला. जिथे पंकजा मुंडे जातील तिथे धनंजय मुंडेवर त्या वार करत होत्या आणि जिथे धनंजय मुंडे जातील ते पंकजा मुंडेवर वार करत होते. हे केवळ फक्त बीडपुरतं मर्यादित नव्हतं. मग नगरला जाऊ द्या, मुंबईला जाऊ द्या, पुण्यात जाऊ द्या, कुठेही प्रचार असला की ते एकमेकांच्याच विरोधात बोलत होते. तेच चित्र सध्या बीडमध्ये मोठ्या प्रमाणात दिसलं. मात्र तिथली जी हवा आहे ती बदलण्याची शक्यता सुद्धा अनेकांकडून व्यक्त केली जाते. असं म्हणलं जातं की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मोठा जनाधार हा गोपीनाथ मुंडेंचा जो मतदार होता तो पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या पाठीमागे होता. मात्र मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये पंकजा मुंडे यांचा जो जनसंपर्क आहे, नेत्यांशी, तिथल्या स्थानिक लोकांशी, मतदारांशी, त्या पक्षातल्याच आपल्या जवळच्या नेत्यांशी राहिलेले संबंध जे आहेत ते दुरावलेले आहेत. आणि त्या दुरावलेल्या संबंधाचा फटका या निवडणुकीत बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे तुम्ही सुरुवातीला असं म्हणाले होते की ही निवडणूक, या निवडणुकीत जातपात, धर्म या सगळ्या गोष्टी होत नाहीत किंवा झालेल्या आहेत अशा ठिकाणी. हे सगळं सांगत असताना बीडमध्ये एक गोष्ट झाली आहे. 2 मुद्दे प्रकर्षाने आले. धनंजय मुंडेंनी लावून धरत असताना विकासाचा मुद्दा धरला. रेल्वे अजूनपर्यंत म्हणजे मागच्या वेळेस पंकजा मुंडेंनी असं सांगितलं होतं की 2019ला मी ज्यावेळेस परळीला बीडला अर्ज दाखल करण्यासाठी येईल प्रीतमचा, त्यावेळेस मी रेल्वेनं परळीहून येईल. पण ती रेल्वे आलीच नाही. केवळ 8% रेल्वेचं काम झालेलं आहे. सोबतच या सगळ्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये चारा छावण्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. हे सगळे सोडवता तिथले प्रशासन हतबल झालेलं आहे, नाकी नऊ आलेला आहे. आणि त्याचाच फायदा या प्रचारामध्ये झाला. आणि दुसरीकडे तिथे मात्र 2 जातीचा संघर्ष मोठ्या प्रमाणात या प्रचाराच्या काळात दिसला. तो म्हणजे मराठा विरुद्ध वंजारी. या 2 जातीमध्ये नेमकी मतांची फूट, मतं कुणाच्या पारड्यात जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि ती हवा या काळामध्ये दिसली. आणि आज जी हवा मी पाहतोय, मतदार प्रसन्न आहेत. सकाळी 7 वाजता आता तुम्ही सांगितलं ना का 50%च्या वर सुद्धा जाता आहे. याच मतदान केंद्रामध्ये साधारणतः 51% मतदान झालेलं आहे.
आता 5:15 वाजलेत, आणखी जवळपास पावणे 2 तास आहेत. या वेळेमध्ये काळामध्ये आणखी जास्त मतदान होण्याची शक्यता आहे. साधारणतः 2014च्या तुलनेत आत्ताची जर मतदारांची आकडेवारी पाहिली तर ती जवळपास मिळती जुळती असू शकते. मात्र ते मिळती जुळती ठीक आहे माधव, आता आपल्याकडे लेटेस्ट आकडेवारी आलेली आहे, निवडणूक आयोगाकडून आकडेवारी आलेली आहे. महाराष्ट्राच्या 10 जागा आहेत त्याविषयीची आकडेवारी आहे. म्हणजे सोलापूरमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 45% मतदान झालं, बीडमध्ये 46.29% मतदान झालं, हिंगोलीमध्ये 49% जवळपास मतदान 3 वाजेपर्यंत झालेलं आहे. सर्वाधिक मतदान दिसतंय राज्यात हिंगोलीमध्ये, सरासरी वेगानं 60% पुढे पर्यंत चाललेलं जाऊ आहे. शकतं. एक मिनिट. बुलढाण्यामध्ये 46% मतदान झालेलं आहे, परभणीमध्ये 45.53% म्हणजे जवळपास 46% मतदान 3 वाजेपर्यंत झालेलं आहे. नांदेडमध्ये 50%च्या वर गेलेलं आहे मतदान, वेगानं चाललेलं आहे. 50.4% नांदेडमध्ये 3 वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे. अमरावतीमध्ये सुद्धा 45.63% मतदान 3 वाजेपर्यंत झालेलं आहे. उस्मानाबादमध्ये 46.13% मतदान 3 वाजेपर्यंत झालेलं आहे. तसंच लातूरमध्ये 44.10% इतकं मतदान 3 वाजेपर्यंत झालेलं आहे. सरासरी जी निघते आहे 3 वाजेपर्यंत राज्यातली, जिथं 10 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे, ती सरासरी 46.63% 3 वाजेपर्यंत इतकी निघते आहे. म्हणजे जर का 3 वाजेपर्यंत जिथं मतदानाला 3 तास अवकाश होता, 3 वाजेपर्यंत जर का 46.63% मतदान झालेलं असेल सरासरी, तर मग 60% वर शेवटपर्यंत जर का मतदान असंच सुरू राहिलं तर जाऊ शकतं. ही टक्केवारी 60% वर गेली तर एनीबडीज गेम हा होऊ शकतो. विद्यमान खासदारांसाठी खास धोक्याची घंटा असते जेव्हा मतदान वाढतं तेव्हा, कारण ते जे मतदान झालेलं आहे ते बाजूनं झालंय की निगेटिव्ह वोटिंग आहे असा संभ्रम त्याच्या डोक्यात हा होऊ शकतो. त्यामुळं 23 तारखेपर्यंत अनेक विद्यमान खासदार हे गॅसवर आपल्याला दिसणार आहेत. सोप्या भाषेत बोलायचं तर मी जातोय फारुख अहमद यांच्याकडे. फारुख अहमदजी, प्रश्न तोच आहे, मतदानाची टक्केवारी वाढते आहे आणि त्यामुळं सगळीकडे चुरस दिसतंय. आपण या दुसऱ्या टप्प्यातल्या जर का लढतींवर नजर मारली तर लक्षात असं येत आहे की दुहेरी सामना असेल, बहुतेक ठिकाणी तिरंगी सामना आहे, पण चुरशीच्या लढती आहेत, अटीतटीचा सामना आहे, एनीबडीज गेम दिसतोय. म्हणजे होतंय, मी सहमत आहे की जेव्हा टक्केवारी वाढते तर हा उत्साह हा परिवर्तनाच्या दिशेनं चाचणी करून असतो. म्हणून जिथं पर्सेंटेज वाढली राजनीतीमध्ये, तर इथं काँग्रेसच्या या 2च जागा एकूण महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या होत्या. म्हणजे 48 पैकी 2च जागा मिळवलेल्या काँग्रेसनं या 2 मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांना सांभाळून घेता आलं नाही. हे खूप दुःखद आणि दुर्दैवी बाब आहे. म्हणून ही जी लाट आहे हे याच्या विरोधातली आहे, म्हणजे स्थानिक प्रश्नाच्या बाबतीमध्ये. आणि हे परिवर्तन कडे झुकणारं मतदान आहे, याबद्दल काही शंका बाळगण्याचे कारण नाही. आणि एक तिसरा पर्याय खूप ताकदीनं लोकांनी इथं स्वीकारलेला आहे. अगदी बरोबर. आपल्यासोबत जितेन गजारिया सुद्धा आहेत, भाजपचे प्रवक्ते. जितेनजी, अनेक ठिकाणी लढती हा इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे या 10 जागांचा जर का विचार केला तर 5 ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत. 5ही ठिकाणी खास करून भाजपनं जे उमेदवार दिलेले आहेत त्यातले बहुतेक हे विद्यमान खासदार आहेत. अशा वेळी पहिला टप्पा आणि त्यानंतर आता दुसरा टप्पा भाजपसाठी ही निर्णायक लढाई आहे. कारण एकूणच जे इनपुट्स रिपोर्ट्स येत आहेत, एक कुठलीही अशी ठराविक लाट दिसत नाहीये. ना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे, ना सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहे. आणि त्यात वंचित बहुजन आघाडीसारखा तिसरा भिडू या निवडणुकीत दिसतोय. त्यामुळं जो सर्वाधिक मतांची मोठ बांधेल, जो मतांची बेगमी करेल, तो विनर, तो जिंकेल. अशा वातावरणात भाजप कसं बघतंय? आता तुम्ही जसं म्हणाले ते मी हे अग्री करत नाही की लाट नाही, लाट आहे, एक स्वस्त लाट आहे. मी 3 मुद्द्यावर बोलेल. माझं म्हणणं आमचं एकदम क्लिअर आहे की मोदीजीच्या कामावर लाट आहे, पण ते सुस्त आहे. चला एक त्याच्या ते मुद्द्याला मी साईडवर सोडतो. जेव्हा
जेव्हा तुम्ही जसं सांगता की लाट नाही आणि तेव्हा पण जर मतदान 60च्या वर जाणार, माझा इंडिकेशन आहे की ते 65 पर्यंत जाणार, आणि तेव्हा क्रेडिबल ऑल्टरनेटिव्ह नाही, पर्याय क्रेडिबल नाही, तेव्हा तो जो वोट आहे तो वोट इन्कम्बन्सीसाठी जातो, पॉझिटिव्ह इन्कम्बन्सीसाठी जातो, आणि ते वोट बीजेपी, शिवसेना, भाजपा, सेना, रिपाई आघाडीला भेटणार. ते एक आहे. दुसरा, 2014 मध्ये तिसरा पर्याय नव्हता, थर्ड फ्रंट नव्हता, काही नाही. आता ते पण आहे, ते आहे. आणि थर्ड मुद्दा हे आहे की जर काँग्रेसचा एवढा कॉन्फिडन्स होता की त्यांची काय लाट आहे की ते आमची लाट नाही, जे पण आहे, तर हिंगोलीमधून राजीव सातव का पळाले आणि नांदेडची सीट पण डिक्लेअर करायला एवढं वेळ कशाला घेतलं? काय होतं की अशोक चव्हाण लढायला तयार नव्हते? काय झालं? तर हे प्रत्येक मुद्द्याकडे जर मी बघतो, आमचे मोदी साहेबांचे काम, सीएम फडणवीस साहेबांचे काम, प्रत्येक खासदारांचे काम, आणि एक आत्मीयताचे चौकीदार म्हणून तुम्ही जे आधी म्हणाले, असं एक कनेक्शन जे झालं आहे वोटरशी, त्याच्यावर फारुख भाई जे म्हणाले हे परिवर्तनची लाट आहे. हो, परिवर्तनची लाट आहे. लास्ट टाइम दोन सीट काँग्रेस घेऊन गेली, यावेळी ते 2 पण ते घेऊ शकणार नाही. ठीक आहे, पण आता तुम्हाला याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले ते तर मी संजय लाखे पाटील यांना विचारणारच आहेत, आणि मी दिवसभर त्याच मुद्द्यांवर त्यांना छळतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो गजारियाजी की यास तुमचे विद्यमान खासदार राजू सातव का त्यांनी माघार घेतली यावरती मी खूप हेक्टिक डिबेट केलेला आहे आधी. पण माझा जो प्रश्न तुम्हाला आता आहे तो हा आहे, तुमच्या तरी लक्षात आलंय का की भाजपनं देशभरातलेच नाही तर राज्यातलेही विद्यमान खासदारांना फेर उमेदवारी नाकारली. राज्यातही अनेक विद्यमान खासदारांना भाजपच्या उमेदवारी नाकारली गेली यंदा. असं का झालं सांगा, आणि त्याचा खरंच तुम्हाला फायदा होईल असं वाटतंय का? हे बघा, आपण जेव्हा 282 खासदार भाजपाचे आले, तर असं एक अनुमान करायचा की 282 चांगलं काम करणार, त्यांचं सॉलिड असणार, ते असणार. काही ना काही फॅक्टर्स असते, लोकल फॅक्टर्स असते, कामाच्या फॅक्टर्स असते, पर्सनल फॅक्टर्स असते, ते असते, ते बदलायला लागते. त्याचं काही मोठं नाही. हे काय फर्स्ट टाइम झालं नाही भारतात, फर्स्ट टाइम झालं नाही निवडणूकमध्ये, ते बदलायला लागते. कुठे कुठे वाटते की नाही आता परिस्थिती बदललेली आहे, आता याच्यापेक्षा हे जास्त बरं काम करू शकणार लोकांसाठी, तर त्याला करतो. त्याचा मतलब हे नाही की काही त्यांनी चांगलं काम केलं नाही की काही बाकी काय. हे एकदम जसं ज्याला म्हणतात ना, एकदम नॉर्मल नॅचरल वे ऑफ इव्हॉल्युशन आहे. एक रिले रेस असते ना ऑलिम्पिक्स मध्ये, की बॅटन घेऊन ते पडतात, त्यांनी बॅटन दुसऱ्या ह्याला दिला, ऍथलीटला दिला, त्यांनी तिसऱ्याला दिला, तर ते डेव्हलपमेंटची जे रेस आहे ते चालू राहते. म्हणजे किरीट सोमय्या टू मनोज कोटक हा बॅटन पास झाला असं म्हणायचं तुम्हाला? फक्त तुम्ही कसं असं किरीट सोमय्या तू मनोज कोटक कसं फक्त बघता, जयवंती बेन मेहता तू प्रमोद महाजन तू किरीट सोमय्या टू मनोज कोटक, ते असते, ते नॅचरल आहे ना. इट्स अ नॅचरल आहे, इट इज अ वे ऑफ पॉलिटिक्स. बरं, ठीक आहे. संजय लाखे पाटील त्यांच्या पक्षाचं त्यांनी व्यवस्थित सांगितलं की ही नॅचरल प्रोसेस आहे. प्रमोद महाजन सुद्धा तेव्हा निवडून यायचे, घाटकोपर हा त्यांचा बालेकिल्ला होता तिकडे. त्यांनी आपलं बॅटन दिलं किरीट सोमय्याला. पक्षाला वाटलं की किरीट भाई तुमची जी जागा किंवा तुमचं कार्य आम्हाला दुसरीकडे द्यायचं आहे, तसा विचार करून मनोज कोटक या तरुणाला त्यांनी पुढे केलं. आता होतंय काय बघा, किरीट सोमय्या मनोज कोटक यांच्याबरोबर दिवसभर फिरतात, शिवसैनिक सोबत येत नाही आहेत. मनोज कोटकांचं दुखणं तुमच्या लक्षात आलंय का गजारियाजी? नाही साहेब, मी याच्याशी सहमत नाही, कारण की मी स्वतः तिकडे ईशान्य मुंबईचा राहणार आहे. आज आता मी तुम्हाला कमीत फक्त लास्ट 4 दिवसात तुम्हाला एवढे व्हिडिओ आणि फोटो दाखवू शकतो की शिवसैनिक फुल फोर्स मध्ये जमिनीवर उतरले आहे. शिवसेनाचा प्रत्येक नेता, प्रत्येक नगरसेवक फुल फोर्स मध्ये, आणि भाजपाचा पण, आणि हे तर भाजपाची परंपरा आहे. म्हणजे मनोज कोटकला किरीट सोमय्या, प्रकाश मेहता यांच्यासारखे धुरंधर त्यांच्या बरोबर आहे, आणि त्यांना घेऊन फिरतात.
एक एक भाजपाची ताकद आहे. आमच्याचं रुसणं ते सगळं आमच्या होत नाही. ठीक आहे. आणि आपल्यासोबत सेना फुल फोर्स मध्ये उतरली आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. संजय लाखे पाटील, हे झालं भाजपचं. आता काँग्रेसच्या गोटात काय आपण बघूया. 8 जागा आहेत मराठवाड्यामध्ये, त्यातल्या 6 जागांवरती आज मतदान होत आहे. 2 जागा ह्या तिसऱ्या टप्प्यात आहेत, औरंगाबाद आणि तुमचं होमटाऊन जालना, हे जे 2 मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीनं जर का उमेदवारांच्या निवडीमध्ये अर्धी बाजी मारली असेल निवडणुकीपूर्वी, असं जाणकार म्हणतायत, तर उमेदवारांच्या निवडीमध्ये काँग्रेसनं निवडणुकीपूर्वीच अर्धी बाजी हरली आहे, अशी ही टीका होते. बोला. आपलं जे काय अनालिसिस आहे त्याच्याशी मी पूर्णतः सहमत नाहीये. पण या अनालिसिस कडे जाण्यापूर्वी एक बटबटीत दुटप्पीपणा कशा प्रकारचा असतो की जो लोकांना ऐकायला सुद्धा कसं तरी वाटतं, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे गजराजी या ठिकाणी जी भारतीय जनता पक्षाची बाजू मांडतायत याच्याकडे आपल्याला बघावं लागेल. यांनी उमेदवार बदलला किंवा दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर ते यांचं ऑलिम्पिकचं बॅटल ठरतंय. आणि आम्ही जर एखादा उमेदवार बदलून दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर आमचा उमेदवार पळपुटा आणि तो पळ काढून गेला. म्हणजे काय मोठं तर्कशास्त्र, आणि ते संस्कारित तर्कशास्त्र या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते या ठिकाणी मांडतायत. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की शिवसेनानं आणि शिवसेनेच्या नेत्यानं उघड भूमिका घेतली की किरीट सोमय्याला जर तिकीट दिलं तर आम्ही त्यांना पाडू, नव्हे त्यांना मतदारसंघामध्ये फिरू देणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं किरीट सोमय्याला तिकीट दिलं नाही, ते तिकीट देऊ शकले नाहीत. आणि या ठिकाणी गजरेजी सांगतायत शिवसेनेबरोबर शिवसेनेचा मान ठेवला आणि स्वतः किरीट सोमय्यांना आक्षेप नाहीये. आक्षेप आहे का नाही नंतरचा विषय. या ठिकाणी तुम्ही जर राजीव सातव बद्दल प्रश्न उपस्थित करत असताल, जो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे आणि काँग्रेस हायकमांडने घेतलेली ती भूमिका आहे, तर हा जर प्रश्न तुम्ही उपस्थित करत असाल तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा जो काही उमेदवार बदलाबदली आहे त्याच्या संदर्भातही आपल्याला खरं उत्तर लोकांना द्यावं लागेल, जनतेला द्यावं लागेल, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा या ठिकाणी असा आहे, राजू सातवांच्या बाबतीत मीच त्यांना प्रश्न विचारला होता. आम्ही त्यांची मुलाखत घेतली होती, त्यात त्यांना हा प्रश्न आम्ही केला. तर राजू सातव अशोक चव्हाण आणि तुमच्यातल्या वादातून उमेदवारी पासून पळ काढला का, तेव्हा म्हणाले तसं नाही. वेणुगोपाल म्हणून राहुल गांधी यांचे निवडणूक प्रभारी आहेत ते, आणि हे गुजरातचे प्रभारी आहेत म्हणून राजू सातव यांच्या बाबतीत पक्षानं असा निर्णय केला की तुम्ही पक्ष संघटनेवरती या निवडणुकीवरती फोकस करा, तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही पुन्हा लढलाच पाहिजे असं नाही, अशी परवानगी घेऊन त्यांनी माघार घेतली. पण नाही, माझं असं म्हणणं आहे की ही निवडणूक जातीवरती गेलेली आहे. गेल्या 4-4.5 वर्षात अशोक चव्हाण आणि राजू सातवांमध्ये जे काही झालं ते उघड आहे. मागच्या वेळेस 2014ला अशोक चव्हाणांच्याच मुळे राजू सातव यांचा विजय झाला, हे तेही नाकारत नाहीये. कारण हिंगोली मतदारसंघामध्ये एकीकडं मराठा मतांचं प्राबल्य असेल तर दुसरीकडं बंजारा मतं निर्णायक ठरतात. तेव्हा राजू सातवांना मनोहर नायकांची सुद्धा मदत झाली होती. आता ती मदत होणार नाही या काळजीपोटी त्यांनी माघार घेतली असेल आणि त्यांनी असा विचार केला असेल की इथं जाऊन हसू करण्यापेक्षा गुजरातवरती लक्ष केंद्रित करूया, जे होम स्टेट आहे, गृहराज्य आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदींचं, तिथं 4-5 जागा जर का त्यांच्यामुळं वाढल्या तर चांगलं आहे, असा विचार त्यांनी केला असेल. तुम्ही असं का फिरून सांगताय? काँग्रेसमध्ये असं घडत नाहीये की राजू सातव यांना जे पाहिजे त्या पद्धतीनं त्यांना कुठतरी हे दिलं जाईल. काँग्रेस हायकमांड ठरवतं की संघटनेमध्ये काम करायचं असेल तर तुमच्यावर कुठल्या पद्धतीचं तुम्ही ओबीसी नेत्यांची कायम अशी कुचेष्टा आणि ओबीसी नेत्यापुढे तुम्ही त्यांच्यावर अन्याय करता. होय ही निवडणूक जातीवर गेली, पण ही निवडणूक जातीवर काँग्रेसने नेली नाही. ही निवडणूक जातीवर या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही निवडणूक जातीवर नेली. आणि या ठिकाणी मी दुसरी एक गोष्ट सांगतो की फक्त अकलूजच्या सभेमध्ये जातीय वाचक किंवा माझ्या जातीला मतदान करा असं मोदीजी बोलले नाहीत, तर ते छत्तीसगडमध्ये बोललेत, ते ओरिसामध्ये बोललेत. म्हणजे देशामध्ये विकासाचा अजेंडा तर त्यांचा संपलाय, पण मोदीजी बोललेत ते माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर प्रश्न असा आहे
की सावरकरांनी जो हिंदुत्वाचा पॉलिटिकल कॉइन या ठिकाणी या देशामध्ये काढलं होतं, हिंदुत्व हे हिंदुइझम नव्हे, किंवा मी हिंदू आहे, मी हिंदुत्व मानत नाही, कारण हिंदुत्व हे सावरकराचं आणि भारतीय जनता पक्षाचं पॉलिटिकल कॉइन आहे, एका विशिष्ट जातीचं वर्चस्व ठेवण्याच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे हिंदुत्वाचं मी कधीही समर्थन करत नाही, काँग्रेस पक्ष कधीही समर्थन करत नाही. ह्या हिंदुत्वामध्ये असं होतं की बाकीच्या जातीच्या लोकांनी ज्यावेळेस जात म्हणून काहीतरी राजकीय हक्क मागायचा प्रयत्न केला, त्यावेळेस संघाच्या माध्यमातून, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुम्ही जातीचं राजकारण करता, अशा पद्धतीने त्यांना बोललं जायचं. आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये माननीय नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी तात्यासाहेब सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची 70 वर्षाची जी काही या ठिकाणी कार्यपद्धती आहे, किंवा जी काही धडा त्यांनी या ठिकाणी घालून दिलाय, ज्यासाठी संघ काम करतोय, हिंदुत्व एकत्र करायचं आणि जात हाणून पाडायचं, या ठिकाणी नरेंद्र मोदी या माणसानं सावरकराचा पराभव केलाय आणि संघाचा पराभव केलाय आणि जातीच्या नावावर मत मागितलंय. हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ह्या निवडणुकीमध्ये जात जर कोणी काढली असेल तर नरेंद्र मोदी यांनी, जितेन गजारिया कोणी केला असेल जितेन गजारिया नरेंद्र मोदी. खरं तर हा प्रश्न आम्ही संघाचा पराभव जर कोणी केला मुख्यमंत्री असेल, देवेंद्र तोही फडणवीस नरेंद्र यांनाही मोदी. विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विचारला. त्यांनी नरेंद्र मोदींचं समर्थन केलेलं आहे. ती मुलाखत आज नितीन आम्ही गडकरीचं काय? रात्री 8:30 वाजता दाखवणार आहोत. नितीन त्यामध्ये गडकरी याच एकच मुद्द्यावरती मिनिट, नितीन मुख्यमंत्री सुद्धा गडकरींनी- सविस्तर बोलले. पण गजारियाजी एकच मुद्दा आहे माझा. अरे जितेन गजारियाजी, हा जो मुद्दा आता यांनी काढलाय की एकीकडं संघाची जी आयडिओलॉजी आहे, विचारधारा आहे की जात पात मानायची नाही, फक्त हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व, त्याला छेद नाही का? जेव्हा नरेंद्र मोदी प्रचार सभांमधून हे म्हणतात की मी मागास जातीचा आहे म्हणून मला चोर म्हटलं जात. जर पाटील साहेबांना कदाचित माहित नसेल की आज भारतात सर्वात जास्त, मी फक्त सेंटरमध्ये खासदार नाही पण प्रत्येक स्टेट घेतलं की आमदार पण मी बघतो ना, तर सर्वात जास्त SC ST OBC आमदार पदाधिकारी जिल्हा लेवलचे, ग्राम लेवलचे, स्टेट लेवलचे की सेंट्रल लेवलचे सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीचे आहे. जर प्रत्येक जातला सोबत घेऊन प्रत्येकाचा विकास करत हिंदू लोकांना एकत्र करून, आणि फक्त हिंदू कशाला, प्रत्येक राष्ट्रप्रेमी लोकांना एकत्र केलं तर त्याच्यात त्यांना प्रॉब्लेम काय आहे? त्यांना प्रॉब्लेम काय आहे ते सांगतो. तो त्यांच्या पक्षाचा प्रॉब्लेम आहे. त्यांना हे पाहिजे की हिंदू लोकांना आतंकवादी कसं सांगू. पण ऐका गजारियाजी ऐका तो त्यांनी मुद्दा महत्वाचा काढला, मला त्याला छेडायचं आहे. गजारियाजी, 2015ला बिहारची निवडणूक होती. आम्ही काही पत्रकार बिहारमध्ये गेलो होतो. आम्ही लालू प्रसाद यादवांना भेटलो. मी त्यांना प्रश्न केला होता की तुम्ही नितीश कुमार यांच्या बरोबर आघाडी करायचं कसं काय तुमच्या डोक्यात आलं? कारण 2014ची लोकसभा निवडणूक झाली होती, 2015ची बिहारची विधानसभा निवडणूक होती. तेव्हा ते असं म्हणाले की मी नितीश कुमार यांना हे पटवून दिलं कि धर्म के मामले में RSS और बीजेपी चैंपियन है, उन्हें कोई हरा नहीं सकता. लेकिन जब आगड़ा पिछड़ा हो जाता है, जातीवरती निवडणूक येते, तिथे भाजप आणि संघाचं काही चालत नाही. तुम्हाला पटतं हे? नाही, हे बघा, हे जाती आम्ही कधी जातीय राजकारण केलं नाही. आणि तुम्ही जर मला आधी विचारलं असतं 2015च्या आधी, तर मी तुम्हाला विचारलं असतं की लालू प्रसाद यादवला हे पण विचारा, भागलपूरमध्ये धर्माच्या नावावर दंगल कोणी केली? भागलपूरमध्ये मुझफ्फरनगरमध्ये काय झालं? ते लालू प्रसाद यादवनी. त्यांना काय आहे, जेव्हा धर्म वाटलं, नाही एक मिनिट, जेव्हा धर्मच्या नावावर वोट भेटले तेव्हा लालू प्रसाद धर्मवर गेले, जेव्हा जातीच्या नावावर वोट भेटले तेव्हा ते जातीच्या नावावर गेले. अरे, जातीच्या नावावर भारतीय जनता पार्टीने कधी राजकारण केलं नाही आणि करणार नाही. मोदीजी काय करताय? ऐका. आणि लालू प्रसाद तेव्हा असं म्हणाले होते, हमने जो अब आगड़ा पिछड़ा किया है
बबुआ रिजल्ट के बाद आना और रिजल्ट देखना. करेक्ट. झालं ना त्यांनी त्यांच्या मनासारखं केलं. 2015ला लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार हे सत्तेत आले त्यांच्या फॉर्म्युल्यानुसार. नंतर भाग वेगळा की नितीश कुमार त्यांच्यापासून दूर गेले, भाजप सोबत हातमिळवणी केली. आज भाजप आणि नितीश कुमारांचं सरकार आहे. पण तेव्हा त्यांनी जो फॉर्म्युला आणला तोच फॉर्म्युला तर या निवडणुकीत दिसतंय. निवडणूक जातीवर आहे. मी प्रशांत जगताप यांच्याकडे जातोय. प्रशांत जगताप, हे बघा, पहिल्या टप्प्याचंही मतदान बघितलंय, दुसऱ्या टप्प्याचंही मतदान बघितलंय. ज्या पद्धतीनं मतदान किंवा निवडणूक रंगते, एखादी निवडणूक रंगते, 2014ची निवडणूक त्या अर्थानं रंगली नव्हती. कारण तिथं एकतर्फी जाणवत होतं की मोदी 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 लाट आहे, भाजप क्लिअर कट सत्तेत येणार आहे, हे जाणवत होतं. आणि मी तर तुम्हाला अनुभवानं सांगतो की निवडणुकीचा प्रचार जेव्हा थांबला, कारण एकच टप्प्यात निवडणूक होती, तेव्हा बहुतेक ठिकाणी जिथं जिथं प्रचार थांबला शेवटच्या 48 तासांचा, त्याच्या आधीच सत्ताधारी पक्षाचं अवसान गळालेलं होतं. पण यंदा मात्र निवडणूक रंगली आहे, प्रचारात रंगली आहे. शेवटपर्यंत फाईटमध्ये प्रत्येक जण आहे. अगदी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुद्धा आहेत. या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय दिसतंय तुम्हाला? जातीवर ही निवडणूक गेल्यामुळे रंगली आहे? नाही, ही निवडणूकच मुळात रंगली आहे ती पंतप्रधान किंवा राज्याचे मुख्यमंत्री किंवा एकूण जे काय बीजेपीचे स्टार प्रचारक आहेत यांच्या देहबोलीमधूनच स्पष्ट झालेलं होतं की त्यांना या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कुठेतरी मागच्या 2-4 महिन्यापासूनच तो कानोसा, म्हणजे विशेषतः मध्य प्रदेश, जयपूर, त्या ठिकाणी राजस्थान, छत्तीसगडच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच त्यांची देहबोली स्पष्ट झालेली होती की लोकसभेची निवडणूक त्यांच्या हातातून जाणार आहे. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने पुलवामाच्या घटनेचा त्या ठिकाणी आसरा घेत असताना ही निवडणूक आता जातीवर येऊन पोचलेली आहे. म्हणजे पंतप्रधानांनी काल म्हाडाच्या भाषणामध्ये ते दाखवून दिलेलं आहे की त्यांना आता विकासाचा मुद्दा कुठं शिल्लक राहिलेला नाहीये. आणि ज्या पद्धतीने आता काल भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंगची नाही का उमेदवारी आलेली आहे, त्याच्यातून शिक्कामोर्तब झालेला आहे की या ठिकाणी भाजप जाती द्वेषी तर आहेच, धार्मिक द्वेषी तर आहेच, पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मागच्या 5 वर्षामध्ये या देशाला कुठेही विकासावर या ठिकाणी निवडणूक नेता येणार नाही. मग आता जातीचा आपण आधार घेऊयात, मग आपण धर्माचा आधार घेऊयात. मला या अनुषंगाने एक निश्चित सांगायचंय, पहिल्या टप्प्याचं अनालिसिस तुम्ही केलं, बाकीच्या माध्यमांनी केलं. आज महाराष्ट्रातल्या 10 जागेचा जो काय निवडणुकीच्या संदर्भातला आपण अहवाल ठेवतो आहोत, या निवडणुकींचा निकाल आपण निश्चित त्या ठिकाणी अनालिसिस करू. पण एक तुम्हाला मी आवर्जून सांगेल की त्या ठिकाणी 10च्या 10 पैकी किमान 9 जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आघाडी जिंकेल. ही आजच्या या 10 मतदारसंघाचा ठीक आहे ना, ठीक आहे ना, तो आपण निकालाच्या दिवशी बघू. 23 मेला बघू, 23 मेला बघू. ते गुपित तुमच्यापर्यंत ठेवा. पण आत्ताच एक बातमी आली आहे, एक बातमी माझ्याकडे आली आहे. अगदी विनोद तावडेंचं वक्तव्य आलेलं आहे. विनोद तावडे म्हणतात, भाजपचे नेते, भाजपचे मंत्री, शरद पवारांनी जातीसाठी काहीच केलं नाही, त्यांच्या मराठा समाजासाठी त्यांनी काहीच केलं नाही. जे काही केलं ते फडणवीस सरकारने केलं. मला तुम्हाला याच्यावरनं एक प्रश्न विचारायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, ते शरद पवारांचा उल्लेख करतात, त्यांच्यावर आरोप करतात, टीका करतात. भाजपचे नेते शरद पवारांवर आरोप करतायत, राष्ट्रवादीवर टीका करतायत. ही निवडणूक काय फक्त राष्ट्रवादी बनाम किंवा विरुद्ध भाजप अशी झालेली आहे का? भाजप काही जाणीवपूर्वक प्रयत्न करते राष्ट्रवादीच्या जागा वाढवण्याचा? अशी शंका येते अनेकांना, मला येते. नाही, मुळात शंका घेण्यासारखा विषयच नाहीये. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आमचे नेते आदरणीय पवार साहेबांनी ज्या पद्धतीने राज्यामध्ये आणि देशामध्ये काँग्रेस आघाडी मजबूत कशी होईल, काँग्रेसच्या बरोबर बाकीचे सर्व सेक्युलर पार्टीज किंवा बीजेपी विरोधी पार्टीज कसे एकत्रित येतील यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. राज्यामध्ये आमच्या वाटेला ज्या काय 22 जागा आल्या त्याच्यामध्ये खूप ताकदवान असे उमेदवार दिले. याच्यामध्ये आता मी पुन्हा एकदा निकालाच्या दिवसावर तो विषय टाकणार आहे. पण निश्चित या राज्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुद्धा कसे जास्तीचे निवडून येतील त्यासाठीच्या व्यूहरचना, त्या संदर्भामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा मिलाप, ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या.
बीजेपीचे नेते विनोद तावडे हे त्या ठिकाणी 4 भिंतीच्या आतमध्ये बसून का फक्त पत्रकार परिषदेमध्ये मोठ्या मोठ्या गप्पा मारतात मला कल्पना नाही. कारण की मराठ्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी राज्याची स्थापना झाल्यापासून खूप काही केलेलं आहे. अहो, विनोद पण तावडेंना पवारसाहेब हे प्रचार सभांची या मागणी राज्यामध्ये नसेल एक म्हणून निधर्मी मुंबईत बसून नेते त्या आहेत. पत्रकार परिषद घेतायत. पुढे बोला. नाही म्हणूनच ज्यांना मराठा समाजाचे नेते आहेत त्या विनोद तावडेंना मराठा बहुल असणाऱ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मागणी नाहीये. त्याच्यामुळे विनोद तावडेंनी, पवार साहेबांनी मराठा समाजासाठी काय केलंय यासाठी स्वतःचं काय फार कवित्व त्या ठिकाणी दाखवू नये. मराठा समाज असेल किंवा राज्यातला जो काय मागासवर्गीय, आदिवासी किंवा इतर मागासवर्गीय समाज आहेत यांना मंडल आयोगाचं आरक्षण कोणी दिलं? मराठा समाजातील किंवा इतर समाजातल्या नेत्यांना, त्यांना त्यांच्या शिक्षण संस्था असतील, त्याचबरोबर ज्या काय सहकारी संस्था असतील, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये समाजाचं भलं कसं व्हावं, सगळ्या समाजांना कसं ठीक आहे. व्हावं यासाठी पवार विशेष चर्चा नाहीये. जस्ट मुद्दा आला म्हणून मी तुम्हाला विचारलं. मी तुमच्याच प्रश्नाचा अर्धा भाग संजय लाखे पाटलांना विचारतो. संजय लाखे पाटील, हे बघा, निवडणुकीमध्ये हवा तयार होते, ती होते प्रचार सभांमधून, आणि त्या प्रचार सभांमध्ये जे बोललं जातं त्यातून दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये किंवा त्यातून टीव्हीच्या पडद्यावर जे दिसतं, जे बोललं जातं त्यातून हवा तयार होते. आता मोदींची सभा असली की तिथले उपस्थितही आणि जे टीव्हीच्या पडद्यावरून बघणार आहेत तेही आज पवारांवर काय बोलतात मोदी याची उत्सुकता लागलेली आहे. म्हणजे काय, पवार विरुद्ध मोदी असा सामना चाललाय. याच्या शिवसेना बाजूला पडली आहे, काँग्रेस बाजूला पडली आहे. एवढं सोडा, सुरुवातीच्या काही संयुक्त सभा सोडल्या तर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर काँग्रेसचे नेते दिसत नाहीत, काँग्रेसच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते दिसत नाहीयेत. आघाडी कुठे आहे? यामध्ये आपण म्हणतायत त्यातला अर्धा भाग सत्य आहे की भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोंदियाच्या सभेपासून सातत्यानं 2 गोष्टी मला करतायत. वाटलं शेवटचा पार्ट उचलाल तुम्ही. त्या सत्य आहे की आघाडीचे नेते एकमेकांच्या व्यासपीठावर दिसत नाहीत. गोंदियाच्या सभेपासून 2 विषय उचलतायत. पहिला विषय असा की पवार साहेबाला टार्गेट करणं आणि दुसरीकडे त्यांना धमकीही देणं. पंतप्रधानांसारख्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून हे शोभत नाही. पण मोदीजीचा जो काय प्रचार देशभर आज चालू आहे तो एकीकडं मोठ्या प्रमाणावर धमक्या देण्याचा आणि वेगवेगळ्या यंत्रणा वापरण्याचा. पण ठीक आहे, कालही ठीक आहे, त्यांनी पुढे, गुजरातमध्ये जे भाषण केलं, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड पॉलिटिक्स, इतकं बटबटीतपण माननीय पंतप्रधानानं यंत्रणा वापरू नये असं त्यांना वाटतं आणि असेल. आरोप त्यात करू काय? नये. आणि निवडणुकीच्या काळात सुद्धा त्यांनी अशा प्रकारे आरोप करू नये की शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याला कुठंतरी तिहारच्या जेलमध्ये कुणीतरी बसलंय आणि त्याच्यामुळे पवार साहेब असं करतील. अशा पद्धतीच्या गल्ली दादाचं राजकारण करणं आणि त्या पद्धतीची भाषा पंतप्रधानांनी बोलणं हे भूषणावं नाही. संजय लाखे पाटील, तुमच्या लक्षात येत नाहीये 5 ते 6 सभा झाल्या आहेत नरेंद्र मोदींच्या. प्रत्येक वेळेस धमकी दिलेली नाही, काही वेळा समजुतीची भाषा केलेली आहे मान्य की ना? शरद राव तेच आप सांगतोय. क्यों गांधी जी के साथ हैं, तेच आप क्यों राहुल सांगतोय. गांधी जी के दोन- साथ दोन हैं, पद्धती- अभी भी सोचिए, अभी भी सोचिए, अभी दोन भी सोचिए. पद्धतीनं मोदीजी असं म्हणणं आहे बोलतायत. त्यांचं. हां. 2 पद्धतीनं मोदीजी बोलतायत. आणि जगताप साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे की आज परिस्थिती अशी आहे, CSDC आणि सी वोटर या देशातल्या मान्यताप्राप्त 2 संस्था आहेत ज्यांचा कालच सर्वे आलाय 2 दिवसापूर्वी. त्या सर्वेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की भाजप हा एक खांबी तंबू आहे. त्या तंबूतील जो मुख्य प्रचारक आहेत माननीय नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 19% कमी झालेली आहे. आणि ज्या काही पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी जागा दाखवल्या होत्या भारतीय जनता पक्षाला, त्या जागाही त्यांनी कमी केल्यात. उदाहरणार्थ, पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 52 जागा उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला या दोन्ही संस्थेने दाखवल्या होत्या. कालची त्यांची जी आकडेवारी आहे 20 ते 25 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाचे येऊ शकत नाहीत. आणि कर्नाटकापासून वर संपूर्ण देशभर मागच्या वेळेस ज्या सध्या 263 जागा आहेत त्यापैकी 110 ते 130 जागा भारतीय जनता पक्षाच्या कमी होत आहेत. असं अनालिसिस माझं नाही, काँग्रेस पार्टीचं नाही, CSDC आणि सी वोटर या ख्यातनाम संस्थेचा आहे. आणि त्याचा परिणाम जे आपण बोललाय जगतापजी
की माननीय नरेंद्र मोदी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते असतील यांच्या देहबोलीमध्ये स्पष्ट दिसतोय आणि त्याचे दोन परिणाम असे आहेत. राज्यातल्या सभांमध्ये एकमेकाच्या व्यासपीठावरती आघाडीचे नेते का दिसत नाहीयेत हा प्रश्न पडलाय सगळ्यांना. राज्याच्या प्रचार सभेमध्ये आघाडीचे नेते प्रत्येक ठिकाणी आहेत. ज्या ज्या ठिकाणी पवार साहेबाला पुणे बोलवलं, अपवाद आहे, पुणे अपवाद आहे. नांदेडमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, नाही, नाही, त्या पुणे अपवाद आहे. प्रत्येक ठिकाणी पवार साहेब गेलेत. आणि मुंबईमध्ये सुद्धा आमच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या मतदारसंघामध्ये पवार साहेब जाणार आहेत. त्यांची पहिली जबाबदारी ही आहे की त्यांचे उमेदवार निवडून आणणं, त्यानंतर काँग्रेसच्या मतदाराला मदत करणं. आणि त्या दृष्टिकोनातून पवार साहेब असतील आणि एकट्या पवार साहेबाकडेच बघू नका, तितकेच क्षमतेनं अजितदादा असतील, जयंत पाटील अजितदादा असतील, मावळ शिरूरमध्ये अडकून पडले. हे सगळे ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसनं त्यांना बोलवलंय किंवा संयुक्त सभा आहेत त्या ठिकाणी येत आहेत. म्हणून हा काही वादाचा मुद्दा नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची जी सध्या आघाडी आहे मित्र पक्षाची इंटॅक्ट आघाडी आहे आणि दोघांचे उमेदवार एकत्र निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये प्रयत्न ठीक आहे करतायत. ठीक आहे ठीक आहे. जसं मी आता यांना प्रश्न विचारला तसाच प्रश्न मी जितेन गजारी यांना विचारतो. जितेन गजारियाजी, तुम्ही भाजपच्या मुख्यालयात बसलेले आहात. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे कुठे आहेत? त्यांचं भाषणच अलीकडे दिसत नाहीये. त्यांना काय बंदी वगैरे घातली आहे का पक्षाने की तुम्ही बोलू नका प्रचार सभांमधून? कारण ते आजारी आहेत, 5 दिवसांपासून प्रचारात दिसत नाहीये. त्यांच्या भाषणावर काही बंदी घातली आहे? आजारी आहे. ते आजारी होते आणि ते आता रिकव्हर करतात, त्याच्यावर नाही. पण मी एक जे नाही, हे उत्तर महत्वाचं आहे. दोन मुद्दे त्यांचं भाषण नाही ऐकलंय, 5 दिवस झाले. पोल्स आणि ओपिनियन पोल्स जे म्हणतात, नाही मी येतो त्याच्यावर ही बातमी आहे, ही बातमी देतोय आम्ही की गेल्या 6 दिवसापासून रावसाहेब दानवे प्रचारात नाही. नक्की सांगतो. प्रदेशाध्यक्ष आहेत का नाहीये? भाजपनं खुलासा करावा. कुठे आहे? ते स्वतः पण नाही, ते स्वतः पण उमेदवार आहे. पण आता मी संजय पाटीलला उत्तर द्यायचं. दोन वजिराजी, मी जालन्यामधून आहे. ते माझे खासदार आहेत आणि ते किती दिवसापासून प्रचारात नाही, काय नाही हे मला सगळं माहिती आहे. त्यामुळे तुम्ही बनवाबनवी करू नका. मी जालन्याचाच आहे. 6 दिवसापासून नाही त्याची मला पूर्ण इतर माहिती ब्रेकिंग न्यूज आहे. आहे 6 दिवसापासून. तुम्ही यामध्ये काही बनवाबनवी करू नका. ते प्रचारामध्ये गेल्या 6 दिवसापासून नाहीत. त्यांना प्रचारामध्ये का ठेवलं नाही आणि कुठेही प्रचार सभा का घेत नाहीत ते तर सोडा. स्वतः उमेदवार असलेल्या मतदारसंघात ते का प्रचार करत नाहीत याचं उत्तर आपण द्या आणि नंतर आमच्याबद्दल बोला. तुमचाच एक उमेदवार प्रचार करत आहे. सॉलिड उमेदवार आहे, ते मजबूत उमेदवार आहे, ते जिंकणार. पण मी येतो, हे लोक सांगतात ते सक्षम उमेदवार, 4 वेळेच्या खासदार आहेत. काळजी करू नका. आम्ही एकच तंबूचे आहे, ते जे आमचे एकच स्टार प्रचारक आहे. एक मिनिट नरेंद्र मोदी, अरे काँग्रेसनी तर स्वतःचा पूर्ण कॅम्पेन आउटसोर्स केलाय. इतिहासात पहिली टाइम असं झालं की बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग असते ना, बिलकुल केलेलं नाही. पॉलिटिकल कॅम्पेन आउटसोर्सिंग बिलकुल केलेलं नाही. काँग्रेस पक्षानं कुठेही आउटसोर्सिंग केलेलं नाही. आपण चुकीचं सांगू नका. आवाज येतो आपण चुकीचं सांगू नका. तुमच्या नेत्याकडे बिलकुल नेता सांगू नका. काँग्रेसनं कुठल्याही मतदारसंघामध्ये कुठेही आउटसोर्सिंग केलेलं नाही. तुमच्यासाठी जास्त कॅम्पेन करतो. बिलकुल चुकीचं सांगू नका. कुठेही आउटसोर्सिंग काँग्रेसनं केलेलं नाही. कॅम्पेन तुमच्यासारखं देशभर ब्रँडेड मटेरियल आणि ब्रँडेड कॅम्पेनिंग काँग्रेसची नाहीये. कॅम्पेन आउटसोर्सिंग बिलकुल नाहीये. कुठल्याही मतदारसंघात नाहीये. हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. कॅम्पेन सवंग आरोप करू नका. हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. एकाही मतदारसंघामध्ये काँग्रेसने आउटसोर्सिंग केलेलं नाही. स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक नेते यांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि गोपाळ सिटीच्या मतदारसंघामध्ये सुद्धा उर्मिला मातोंडकर अत्यंत कठोरपणे भारतीय जनता पक्षाच्या ठीक आहे. संजय लाखे पाटील सांगू नका. संजय लाखे पाटील, आज निवडणूक आयोगाने चौकीदार चोर आहे ही जाहिरात बंद केली आहे, बंदी आणलेली आहे. आता तुमचं कॅम्पेन काय करणार? संजय लाखे पाटील, तुमच्या कॅम्पेनवर बंदी आणली आहे निवडणूक आयोगानं. आमच्या चौकीदार चोर आहे या कॅम्पेनवर. आमच्या कॅम्पेनवर बंदी आणलेली नाही. चौकीदार चोर एवढ्याच विषयावर त्यांनी बंदी आणली. त्यांनी सांगितलं, तुम्ही याच्यावर प्रचार करू नका. तो काय आमचा महत्वाचा मुद्दा नाही. आमचा महत्वाचा मुद्दा हा आहे की गेल्या 3 आठवड्यापासून या देशामध्ये चर्चा होते ती फक्त काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर. ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आला त्याच दिवशी संध्याकाळी तो फ्लॉप झाला.
भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा त्याचा उल्लेख करत नाहीत. माननीय नरेंद्र मोदी असतील किंवा यांचे इतर सगळे प्रचारक असतील, ते बोलतायत फक्त काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर. ते बोलतायत 72,000 रुपये वर्षांनी देण्याच्या काँग्रेसच्या न्याय योजनेबद्दल, आणि ते बोलतायत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातल्या प्रत्येक शब्दावर. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा हा भारतीय जनता पक्षानेच नाकारलाय आणि त्यांना ही पूर्ण ठीक आहे, खात्री ठीक आहे, ठीक आहे. आपण उद्या एक break घेणार काँग्रेस आहोत, आपण एक सत्तेत break येणार आहे, घेणार आहोत. म्हणून ते काँग्रेसच्याच जाहीरनाम्यावर बोलतायत. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर ही जी काही वादग्रस्त चर्चा आहे ही पुन्हा आपण पुढे नेणार आहोत. शेवटी कुणाची हवा ती शोधायची आहे, त्यामुळे इतकं हेक्टिक डिबेट हे होतंय. बघा, सगळ्यांचा पारा चढलाय. थोडा शांत होऊया, पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. कुणाची हवा ही चर्चा सुरू आहे. निवडणुकीचा दुसरा टप्पा आहे. अजूनही दिशा स्पष्ट नाही आहे, महाराष्ट्रातही नाही आणि देशातही नाही. त्यामुळं हवा आहे, वावटळ आहे, हे वारं कसं घोंगवतंय अजून लक्षात येत नाहीये. मी थेट जातोय पुण्याला. प्रशांत जगताप आहेत आपल्यासोबत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, पुण्याचे माजी महापौर. प्रशांत जगताप, पुण्यात काय चाललंय? पुण्याची हवा काय? अजूनही काही कळत नाहीये. नाही, पुण्याची हवा खूप चांगली आहे. नाही, हवा चांगली तुम्हाला आहे. एक निश्चित राजकीय हवा म्हणतोय. पूर्वक सांगू शकेल. राजकीय हवा म्हणतोय. राजकीय आवाज, अच्छा, राजकीय आवाज मी सांगू इच्छितो. बरं. पुण्याची हवा खूप जोरात आहे. त्या ठिकाणी सुरुवातीला गिरीश बापटांची जी काय देहबोली होती, ती देहबोली तुम्ही आजच्या प्रचार दौऱ्यामध्ये पहा. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आघाडीचे उमेदवार मोहनजी जोशी आता खूप चांगला त्यांना प्रतिसाद आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेस भवन असेल, विविध नाही का त्या ठिकाणी रॅलीज आहेत किंवा कोपरा सभा आहेत, या त्याच्यामध्ये सामील आहेत. तुम्ही पुण्याचा कानोसा जर घेतला, पुणे हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. पुण्यामध्ये त्या ठिकाणी फ्लोटिंग पॉप्युलेशनच्या माध्यमातून जो काय विचाराचे आदान प्रदान होते, ह्या सगळ्याच गोष्टी आता खूप वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचलेल्या आहेत. मी तुम्हाला विश्वासपूर्वक सांगू शकेल की पुण्यामध्ये यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लोकसभेचा खासदार हा निश्चित झालेला असेल. या ठिकाणी ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी, मान्य श्री अजितदादा पवारांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मिलन केलेलं आहे, या निश्चित म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवीण गायकवाड फॅक्टर तुमच्या बरोबर आहे का? पुढे जाऊन निश्चित आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू शकेल, संभाजी ब्रिगेड असेल, त्या ठिकाणी प्रवीण गायकवाड जी असतील किंवा त्या ठिकाणी शांतारामजी कुंजीर असतील, यांच्या बरोबरची जी काय वेगवेगळ्या त्या ठिकाणी संघटनांची मंडळी होती, ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबरच हे आपले एक राष्ट्रीय कर्तव्य आहेत. पुण्याची निवडणूक कधी नव्हे, ती एक वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचलेली आहेत. म्हणून त्यांच्या सगळ्या संघटना त्यांनी कामाला लावली. ठीक आहे. मी पुण्यापुरतीच मर्यादित ठेवतोय. आपल्यासोबत जितेन गजारी आहेत. जितेन गजारिया, तुम्ही पुण्याच्या पालकमंत्र्यालाच उमेदवार केलाय, गिरीश बापटांना. नेमका काय विचार होता पुण्याच्या बाबतीत? विद्यमान खासदार, त्यांचं तिकीट नाकारलं तुम्ही, त्यांना फेर उमेदवारी नाकारली, आणि पालकमंत्री जे पुण्याचे आहेत गिरीश बापट, यांना तिकीट दिलं. पक्षानं काय विचार केलास? नाही, ते पक्षानं काय विचार केला, जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं बॅटन पास होलं जाणं, की रेस आहे, रिले रेस आहे, तेच आहे की त्यांच्या आता अनिल शिरोले साहेबांना हे दिली, ऑपॉर्च्युनिटी दिली. आता नाही ना, निवडणुकीमध्ये एवढं सोपं नसतं. आता पुण्यातलं बॅटन मराठाकडनं ब्राह्मणाकडे गेलं. म्हणून त्याला विजन बोलायचं तर बोली भाषेत. अनिल शिरोळे यांच्यावर अन्याय केलाय. नाही, तसं नाही. प्रत्येक केलाय, एका गोष्टीत समुदायावर अन्याय केलाय आपण जाती पुण्यामध्ये. बघू शकत नाही. हा, ठीक आहे. तुम्ही प्रत्येक जातपात गोष्टीत मानतच नाही. त्यांनी सांगावं, अनिल शिरोळेंना समाज म्हणून उमेदवारी नाकारले का? त्याचा त्यांनी भाजपच्या प्रवक्त्यांनी खुलासा करावा की त्या ठिकाणी अनिल शिरोळेंना समाज म्हणून उमेदवारी नाकारले का? पहिला त्या गोष्टीचा खुलासा करावा त्यांनी. उलट बघा, लोकसभेमध्ये त्यांनी विचारला तुम्हाला प्रश्न. लोकसभेमध्ये अत्यंत चांगलं काम होतं त्यांचं. तुमचे जोशी नाही का, तुम्ही कोणाला लोकसभेमध्ये त्यांनी कामकाज केलं का नाही तो विषय सोडून टाका. पण त्या ठिकाणी अनिल शिरोळेंना समाज म्हणून उमेदवारी नाकारले का? ते भाजपच्या प्रवक्त्यांनी पहिलं समोर त्या ठिकाणी खुलासा करावा. तुम्ही जातीवर, तुम्ही आता जातीवर बोलता, तुम्ही कोणाला दिली?
तुम्ही आता जातीवर बोलता ना, मला सांगा तुम्ही कोणाला तुम्हाला काय सांगतो तुम्ही अनिल जातीवर बोलता ना, शिरोडेमध्ये तुम्ही मला सांगा, तुम्ही अनिल कोणाला- शिरोडेमध्ये तुम्हाला काय कमी दिसलं सांगा. म्हणून नाही, अनिल नाही. शिरोडेने तुम्ही उमेदवारी नाकारली त्याचा खुलासा करावा. मी जातीचा उल्लेख केलेला नाही. मी जातीचा या संदर्भात सांगतोय की अनिल शिरोडेंचा त्या ठिकाणी मी परत सांगतो अनिल शिरोडेचा काम परफॉर्मन्स कमी पडला म्हणून त्यांना उमेदवारी नाकारली. बोला. तुम्ही परत जातीवर गेले जातात. अनिल शिरोडेचा काम कबुली चांगला द्या, होता कबुली द्या आणि की अनिल आम्हाला शिरोडेने कामच पाहिजे केलं पुण्यासाठी फॉर बेटर आणि बेटर गिरीश बापटवर देऊ शकतात तर देऊ शकता. ठीक आहे, ठीक चांगलं केलं, आहे. ही चांगलं केलं. निवडणुकीची ते सांग- शोकांतिका चांगलं आहे. केलं. हे बघा, आणि- निवडणूक आणि आयोगाने डेव्हलपमेंटमध्ये 4 चालू असते. नेत्यांना प्रचार बंदी नोटीस काढली 2 दिवसांपूर्वी. मायावती त्याही जातीवाचक धर्मीय ध्रुवीकरण करणारं बोलल्या. योगी आदित्यनाथ तेही जातीवाचक धर्मीय ध्रुवीकरण करणारं बोलले. मनेका गांधी त्याही तसंच बोलले. आझम खान तेही तसेच बोलले. ही निवडणूक जातीपातीवरच जाते. वंचित बहुजन आघाडी आपला उमेदवारांचं यादी प्रसिद्ध करते तेव्हा उमेदवारांसमोर जात लिहिते. जात ही काही निवडणुकीची अपरिहार्यता आहे की त्याशिवाय निवडणूक पार पाडली जाणार नाही. फारुख अहमद, मला हाच आक्षेप आहे. पहिल्यांदा सुरुवात वंचित बहुजन आघाडीनं केली. उमेदवारांच्या समोर जाती लिहिल्या. पहिल्यांदा कुठून सुरुवात झाली जर करायचं ना, मौलाना अबुल कलाम आझाद यांना त्यांच्या गृह जिल्ह्यातून तिकीट नाकारून काँग्रेसनं त्यांना लखनौ मधून उभं राहायला भाग पाडलं. याचं कारण त्यांनी सांगितलं की तिथं मुस्लिम कमी आहे. म्हणजे मूळ जी पहिली सार्वजनिक निवडणूक आपल्या देशाची स्वातंत्र्यानंतर झाली त्याच्यामध्येही धर्म आणि जातीचा निकष ठेवूनच हे पायाच असं रचण्यात आलेलं आहे. परंतु एक मुद्दा या मध्ये चर्चेमध्ये येतोय की आपली हवा कोणाची हा विषय बाजूला राहून इतर मुद्द्यावर चर्चा झाली आणि वंचित वाल्याने शेवटी वंचित ठेवला. तर जातीचं इथं मी तुम्हाला आधी स्पष्ट करतोय Due respect to you. तुमचा शेअर बरोबर दिला आम्ही, असं काही बोलू नका. शेवटी तुमच्याचकडे आलंय. राजकारणातून जातीमुळे तुम्ही वंचित ठेवत असाल तर जात म्हणून न्याय करावा लागल. या निकषावर बहुजनामध्ये सगळ्या वंचित जातींना प्रतिनिधित्व आणि सत्ता संपादित करून देण्याचं एक प्रयोग जे आहे ते माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन केलेला आहे. म्हणून आम्ही जात आवर्जून लिहिलेली आहे. कारण तुम्ही ज्या जातींना आजपर्यंत तिकीट नाकारलंय, तुम्ही साधं तिकीट दिलं नाही. निवडून आणणं दुसरं आहे. जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनी तिकीट नाकारलं जातीमुळं की या जातीची लोकसंख्या कमी आहे, या जातीत लोक कमी आहे. म्हणून जर जात म्हणून तुम्ही आम्हाला नाकारत असाल तर जात म्हणून आम्हाला न्याय मिळावा लागेल आणि ते मिळवून देण्यासाठी हा प्रयत्न असल्यामुळं आम्ही ठीक आहे. कोणी काहीही म्हणत असलं तर अनेक जाणकारांचं असं म्हणणं आहे की राज्याचीच नाही तर देशातली निवडणूक ही स्थानिक मुद्द्यांवर गेलेली आहे, खऱ्या मुद्द्यांवरती घसरलेली आहे आणि त्यामध्ये जात हा फॅक्टर खूप महत्वाचा झाला आहे. जसं मी लालू प्रसाद यादव यांचा रेफरन्स दिला कि धर्म के मामले में आरएसएस बीजेपी चैंपियन है, लेकिन जब अगड़ा पिछड़ा जाति पे राजनीति हो जाती है तब मामला अलग रहता है. तसाच मामला झाला आहे का आणि इथूनच खरी हवा तयार होते आहे का, हाच खरा कळीचा आणि चर्चेचा मुद्दा आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.